नमस्कार, तुमचं स्कूल तक न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे। मी ईशा आणि आज आम्ही संत तुकाराम महाराजांचा इतिहास या विषयावर बोलणार आहे। संत तुकाराम महाराजांचा जन्म 1608 साली देहू येथे झाला। त्यांचे वडील बाबाजी आणि आई कनकाई यांचे ते दुसरे पुत्र होते। त्यांना दोन भाऊ होते, सावजी आणि कान्होजी। त्यांना एक पत्नी होती, रखमाबाई। तुकाराम महाराजांचे बालपण देहू येथे गेले। त्यांना कथा कीर्तनाची खूप आवड होती। तुकाराम महाराजांनी आपले शिक्षण देहू येथे केले। त्यांनी मराठी आणि संस्कृत भाषेचे ज्ञान मिळवले। संत तुकाराम महाराजांच्या जीवनात एक असा प्रसंग घडला की त्यांना त्यांची पहिली पत्नीला वियोग झाला आणि त्यानंतर त्यांनी जिजाबाईंशी लग्न केले। त्यांनी आपले जीवन विठ्ठल सेवा आणि भजनासाठी समर्पित केले। त्यांचे अनेक अभंग आजही मराठीत गायले जातात। त्यांच्या अभंगातून त्यांची भक्ती आणि ज्ञान दिसून येतात। त्यांनी समाजातील गरीब आणि दलित वर्गाला सन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले। तुकाराम महाराजांचे विचार आजही लोकांना प्रेरणा देतात। त्यांनी त्यांच्या अभंगातून लोकांना भक्ती आणि ज्ञानाचा मार्ग दाखवला। त्यांनी समाजातील विषमता आणि अज्ञान दूर करण्यासाठी काम केले। तुकाराम महाराजांचे विचार आजही लोकांना सन्मार्ग दाखवतात। तुकाराम महाराजांच्या जीवनातून अनेक चमत्कार घडले। त्यांनी अनेक लोकांना दर्शन दिले आणि त्यांचे दुःख दूर केले। त्यांचे चरित्र आजही लोकांना प्रेरणा देते। त्यांनी आपल्या जीवनातून लोकांना सन्मार्ग दाखवले। तुकाराम महाराजांच्या चमत्कारामुळे लोक त्यांना देव मानू लागले। त्यांचे कीर्ती सर्वत्र झाले। तुकाराम महाराजांची माहिती आजही लोकांना माहीत आहे। त्यांनी आपल्या जीवनातून लोकांना सन्मार्ग दाखवला आहे। त्यांच्या जीवनातले कार्य आणि विचार आजही लोकांना प्रेरणा देतात। तुकाराम महाराजांच्या अभंगातून त्यांचे विचार आणि ज्ञान दिसून येते। तुकाराम महाराजांनी समाजातील विषमता व अन्याय दूर करण्यासाठी काम केले। तुकाराम महाराजांनी समाजातील गरीब आणि दलित वर्गाला सन्मान मिळवण्याचे प्रयत्न केले। तुकाराम महाराजांचे स्मरण आजही लोकांना प्रेरणा देते। त्यांनी आपल्या जीवनातून लोकांना सन्मार्ग दाखवला। त्यांचे कार्य आणि विचार आजही लोकांना प्रेरणा देतात। तुकाराम महाराजांच्या अभंगातून त्यांचे ज्ञान आणि भक्ती दिसून येते। त्यांनी समाजातील विषमता आणि अज्ञान दूर करण्यासाठी काम केले। त्यांनी समाजातील दलित आणि गरीब वर्गाला सन्मान मिळवून देण्यासाठी काम केले। तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून लोकांना उपदेश देण्यासाठी काम केले आहे। त्यांनी सांगितले की नाम म्हणजे ग्रंथ राजा, प्रेम तेथे पंढरीचा ठावा। त्यांनी लोकांना प्रेम, भक्ती आणि ज्ञानाचा मार्ग दाखवला। त्यांनी समाजातील विषमता आणि अज्ञान दूर करण्यासाठी काम केले। आजच्यासाठी एवढंच। पाहत राहा स्कूल तक न्यूज चॅनल। नमस्कार।